18 महिन्याची आहे तशी. 18 महिने झाले. आदत आहे ती. बर. आदत आहे. आणि ही आमचं गोठ्याचं प्रतीक ही स्वतः राजसाहेबांनी मला दिलेली आहे. एकदम तापट डोक्याची आहे ती. फुल तापड आहे. म्हणजे ती नवीन माणसाला जवळ येऊनच देत नाही. जास्त पुढे जाऊ शकता का तुम्ही तिकडं त्या दारात? सर पाठी सर एकदम एकदम शांत एकदम शांत. या गायबद्दल काय सांगाल तुम्ही? या गायबद्दल? ही गाय मी राजमळगे साहेबांकडनं भारत मामांच्या पारखीने आणलेली आहे मंगलवेड्यावरनं. हिला आणून आता मला 1.5 वर्ष झाले. सध्या ती गाब आहे आणि 2-4 दिवसात खाली होईल. ह्या इतर दोन्ही मालकांची ओळख कधी आणि कशी झाली? या दोन जे गायी दिल्या यांची ओळख? ते माझे जुने मित्रच होते. माझी ही गाय पाहून त्यांना असं वाटलं हा खिल्लार प्रेमी आहे, हा आपल्या गायांचं योग्य संगोपन करत, मग त्या हिशोबाने त्यांनी मला 2 दिल्या. त्या म्हणजे प्रथम ही गाय आली. सगळ्यात पहिली माझ्या गोट्यातली लक्ष्मी ही आहे. ही गोट्यात आहे. ही गोट्यातली लक्ष्मी आहे. ती तापट तितकीच आहे आणि शांत पण तितकीच आहे. कोणाकडून आणली? ही राजमळगे साहेबांनी भारत मामांनी दिली. त्यांची ओळख कशी झाली सांगाल? त्यांची ओळख चॅनलच्या माध्यमातूनच झाली. त्यांचं चॅनल एकदा मी पाहिलं, मला त्यांचं बोलणं चालणं आवडलं. मग मी त्यांना संपर्क केला, स्वतः गेलो त्यांच्याकडे. 1 दिवस राहिलो आणि मग त्यांच्याकडनं ही त्यांच्या गोठ्यावरची गाय आणली. जाहिरातीवरून तुम्हाला ही गाय समजली होती? बर. जाहिरातीवरून काय काय समजलं होतं? जाहिरातीवरनं खिल्लारचं महत्व कळलं. आज लोक खिल्लारकडे दुर्लक्ष करतात का, तर ते दूध देत नाही, ते तापट आहे, ते मारतात अशा हिशोबाने. पण जर ते प्रत्यक्षात व्यवस्थित हँडल केलं तर ते शांत पण आहेत तेवढ्यात. ते जो माणूस त्यांना जीव लावतो त्याच्यासाठी त्या चांगल्या आहेत. नवीन माणसाला थोडा त्रास होऊ शकतो त्यांच्यापासून. ही गाय जी घेतली तुम्ही, ही ऑफलाईन घेतली का ऑनलाईन घेतली? ही ऑनलाईन. ऑनलाईन घेतलेली गाई. बर. जेव्हा ह्या गायीचा फोटो व्हिडिओ बघितला तेव्हा या गायीमध्ये काय समजलं तुम्हाला? तिचं रूप देखणं, रूप, तिची चपळाई, तिचे बाकी इतर गोष्टी आणि प्रत्यक्ष भारत मामांशी बोलणं झालं. मग त्यावेळी त्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. बरं. म्हणजे जे फोटोमध्ये आम्ही पाहिलं तेच त्यांनी सांगितलं आणि प्रत्यक्षात तिथं तेच दिसलं आम्हाला. म्हणजे तुम्ही फोटो व्हिडिओ मध्ये बघून व्यवहार केला? मग त्यांच्याकडे गेलो, विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडे गेलो आणि मग ती गाय घेतली. म्हणजे व्यवहार झाल्यावर ज्यावेळेला तुम्ही समोर गेलात त्यावेळेला काय फसवणूक वगैरे झाल्यासारखी वाटली का? कोणत्याच प्रकारची नाही. उलट जे आम्हाला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा काही चांगलंच होतं. हो. मग समाधानकारक वाटलं? हो, नक्की, 100% समाधानकारक वाटलं. म्हणून आज ती माझ्याकडे आली आहे 9 मार्चला. गबगा. बर. 9 मार्च पासून आज तिला 1.5 वर्ष झालं आपल्या दावणीला. समाधान नसतं झालं तर दावणीला राहिलीच नसती ना. आणि मी म्हणेन तिच्या पाठीवर एवढ्या सगळ्या उभ्या राहिल्या. ऑनलाईन घेताना या गायीबद्दल माहिती तुम्हाला असावी असं वाटलं होतं का त्यावेळेला, किंवा तुम्हाला परिपूर्ण व्यवस्थित माहिती मिळाली होती का?